ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय रघुवीर समर्थ। संत मालिकेपैकी ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन वयाने ज्ञानेश्वरांपेक्षा सुद्धा मोठे ज्यांचा उल्लेख ज्ञानेश्वरांसंबंधाने बोलताना आम्ही केलेला होता ते सावतामाळी। तो एक काळ असा होता की ज्यावेळी प्रत्येक 18 पगड जातीमध्ये संत झाले। त्यामध्ये सेना न्हावी होते, गोरा कुंभार होते, राका कुंभार होते, चोखा मेळा होता, रोहिदास होता, हे सगळे वेगवेगळ्या जातीतले संत होते। पैकी सावतामाळी हे त्या काळातल्या माळी समाजापैकीचे असलेले असे एक संत आहेत। त्या काळातच असे सगळे संत का झाले आणि आता तसे का नाहीत असा एक प्रश्न आम्हाला लोक विचारतात। याचं सुरुवातीलाच उत्तर देऊन टाकतो आणि मग पुढे चलतो। संतांना किंवा श्रेष्ठ व्यक्तींना, संत गुणांयुक्त व्यक्तींना संत म्हणण्याची दानत आज राहिली नाही म्हणून संत नाही तसं होतंय। त्या काळात ती दानत होती। अहो सावतामाळी हे संत म्हणून काय यांचे मोठी मोठी कार्य आहेत हो। मी खूप वाचन केलं, खूप माहिती घेतली, पण मी आपल्याला सांगतो संत वृत्ती हा माणसाच्या जीवनामध्ये होती। याच्या वागणुकीमध्ये सर्वत्र याला परमेश्वर दिसत होता। त्या भगवंताच्या ठिकाणी इतकं याचा जीव जडलेला होता। यांनी काही ग्रंथ लिहिलेले नाहीत, काही यांचे अभंग आहेत ते स्फुट अभंग आहेत। एका ग्रंथात तर मी वाचलं जेमतेम 5-25 अभंग आहेत, पण आम्हाला तेवढेही अजून कुठे बघायला मिळालेले नाहीत। परंतु किती हे महत्त्वाचं नाही। एखाद्या माणसाने 1000 अभंग लिहिले किंवा 1000 काव्य लिहिली, त्यात कुठेही देवादिकाचा स्पर्श नाही, अध्यात्माचं ज्ञान नाही, तर त्याची किंमत किती। त्याच्याऐवजी हे संत आहेत, यांना साक्षात्कार असल्यासारखं यांचं लेखन आहे। कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावताने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा। इतकं ते तद्रूप झालेत की त्यांना कांदा मुळा भाजी यामध्ये विठाई दिसते, परमेश्वर दिसतोय। हे काम करताना मी देवाचं काम करतोय असं वाटतंय। आणि एक लक्षात घ्या, देवाचं काम म्हणजे नामस्मरण
देवाचं काम म्हणजे जप, देवाचं काम म्हणजे तीर्थयात्रा, देवाचं काम म्हणजे मंदिरातून जाणं, देवाचं काम म्हणजे उपासना, देवाचं काम म्हणजे उपास तापास. हे सगळं आपण जर केलं तर देव आपल्या जवळ येतो. परंतु याच्या विरुद्ध जर आपण बाकीचं वर्तन केलं आणि देवदेव खूप केलं तर देव काही गांजा ठोकून बसलेला नाही आपल्याला जवळ करायला. लक्षात घ्या. धर्माचं हे खास सांगणं आहे की तोंडाने हरिहरी म्हटलं, पण ते म्हणताना तुम्ही जर आचार चांगला ठेवला नाहीत, आचार प्रभो धर्म, हा धर्मस्य प्रभुरच्युत, हा आचार प्रभव धर्म आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगतो की एक मुलगा मला म्हणाला की मी वडिलांना देव समजतो. मी म्हटलं ह्या युगात वडिलांना देव म्हणणारा मुलगा मिळाला म्हणजे चमत्कारच आहे. त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याचे वडील मृत्यूशय्येवर पडले होते, अखेरचे श्वास घेत होते. हा त्यांच्या पायाजवळ ते अंथरुणाजवळ बसला होता, हातात माळ घेतली होती. बाबा 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 असा जप करत होता. बाबा हाच याचा मंत्र, बाबा हाच याचा देव. मला खरोखर धन्य धन्य असं वाटलं. इतक्यात ते बाबा त्याच्याकडे वळले आणि म्हणाले, बाळा थोडं पाणी हवंय. थांबा म्हणला, अजून 5 माळा व्हायच्या आहेत. काय कटकट लावली आहे म्हणाला. म्हणजे बाबाच्या नावाने जप करतोय, बाबाला देव मानतोय, बाबाला पाणी द्यायला तयार नाही. देवाला आवडतं तसं वागायचं नाही आणि देव देव करीत राहायचं तर देव आपला उद्धार करील हा भ्रम आहे. असं होत नाही. तो देव सर्वत्र तुम्हाला दिसला पाहिजे. आणि जर कांदामुळा भाजीमध्ये दिसतो तर तो माणसात काय दिसत नाही हो? मग तो जनावरात का दिसत नाही हो? तो प्राणी मात्रात का दिसत नाही हो? वैष्णव जनतो तेणे कहिये जे पीड पराई जाणे रे. तो खरा वैष्णव आहे की जो दुसऱ्याचं दुःख जाणतो. परदुःखे उपकार कहे. तो दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्याकडून होईल तो उपकार तो त्याच्यासाठी करतो. असं जर असेल तर ते महत्त्वाचं आहे. हे यांनी या ठिकाणी देवाला कांदामुळा म्हणजे भाजीमध्ये बघितलंय. नामाचं महत्त्व असे सांगतात, नामाची बळे न भिवू सर्वथा. नामरूपी ढाल आम्ही अंगावर घेतलेली आहे. एकदा नामस्मरण आम्ही करतो ना, आम्ही कोणाला कळी काळाला भीत नाही. त्यांनी म्हटलंय नामाची बळे न भिवू सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. कळी काळाच्या माथा सोटे मारू, काळाच्याही डोक्यात सोटे मारू. नामस्मरणाच्या जोरावर परमेश्वराचं साह्य आम्हाला एवढं आहे. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. त्या वैकुंठातला देव आम्ही आमच्या कीर्तनात आणू, त्याला आमच्या कीर्तनामध्ये आम्ही आणू. आणि आणूया कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचो रंगी. आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात रंगरात नाचून जातो. आज 700 वर्ष झाली पंढरीला दिंड्या जातात, आषाढीला केवढी तरी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा जाते. आणि ही सगळी माणसं स्वतःचं देहभान विसरून जातात, नाचतात, गातात, फुगड्या खेळतात, भजन करतात, हरी हरी हरीच्या नावाने तन्मय होऊन जातात, इतकी भगवत भक्तीने रंगून जातात. हे म्हणतात की तशा प्रकारे विठ्ठल गावोनी नाचो रंगी, सुखाचा सोहळा करोनी दिवाळी, प्रेम वनमाळी चित्ती धरू. प्रेमी वनमाळी, प्रेमानी त्या वनमाळाला आमच्या चित्तात धरू. सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा, तेणे मुक्ती द्वारा ओळंगिती. हा भक्तीचा मार्ग असा तुम्ही पकडा की ज्या मुक्ती आहेत ना त्या द्वारा ओळंगिती. म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत. या मुक्ती तुमच्या दाराशी रांग लावून उभ्या राहतील की तुम्हाला मुक्त करायला आम्ही आलोय. थांबा थांबा म्हणाले, आम्हाला वेळ नाही सध्या तुमच्याकडे बघायला. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ना की खुशाल आम्हाला तू जन्माला घाल, नको नलगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सुखे आम्हाला सुखानी खुशाल जन्माला घाला, नकोय आम्हाला त्या मुक्तीन काही. ह्यात जो आनंद आहे तो फार मोठा आहे. म्हणून ते म्हणतात त्या मुक्ती आमच्याकडे दारात वाट पाहत बसलेल्या आहेत, आम्हाला जवळ करा म्हणून. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे मुक्ती द्वारा ओळंगिती. हे करताना प्रपंचात असताना परमार्थ जमतो का असं कोणी विचारेल. परमार्थ आणि प्रपंच ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ज्याला परमार्थ करायचं त्यांनी परमार्थ करावा, ज्याला प्रपंचात करायचं त्यांनी प्रपंच करावा, अशी काही मंडळींची समजूत आहे. हे म्हणतात तसं नाही आहे. प्रपंच करताना परमार्थ होऊ शकतो. तुम्ही प्रपंच करा, लग्न करा, संसार करा, मुलं बाळं होऊ द्यात, नातेवाईक असू द्यात, सुना येऊ देत, जावई येऊ देत, घर चालू द्या, सगळं चालू द्या. हे सगळं चालायचंच आहे आणि चालत असतानाही तुम्ही परमार्थ करू शकता. ते माऊलीने सांगितलं, जे जे देखी जे भूत ते ते पाहिजे भगवंत. हे इथे म्हणतात प्रपंच असोनी परमार्थ साधावा. प्रपंच असोनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा रामकृष्ण. तोंडांनी रामकृष्ण म्हणत राहावं. अहो येता जाता
उठत बसता काम करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता घरी दारी शय्येवर रतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. सगळं काम करताना हरिहरी म्हणणं काय कठीण आहे का? आपल्या मुंबईकरांना तर देवानी खास सोय केलेली आहे. 1.5 तास 2-2 तास लोकलमधून लोक येत असतात. त्या 2 तास नामस्मरण जर करत राहिलं तर केवढं तरी नियमितपणे होईल. आणि करतातही काही लोक, आणि काही करतात त्याचा काही लोकांना त्रास होतो. तेव्हा प्रपंच असोनी परमार्थ साधावा वाचे आठवावा रामकृष्ण. ऊच नीच काही न पाहे सर्वथा पुराणींच्या कथा पुराणीचं. परमेश्वर उच्च नीच याचा विचार करीत नाही. घटिका आणि पळ, घटिका आणि पळ साधी उतावीळ वाहू गातो काळ जाओ दे. अहो घटका पळ सारखी पळतच असतात, म्हणून तो काळ फुकट घालवू नका, त्याचा उपयोग करा म्हणतायत. सावता म्हणे वाचे जपे नामावळी हृदय कमळी रामकृष्ण. ते म्हणतायत की वाचे नामावळी, तोंडानी सारखी नामावली येऊ द्या, आणि हृदय कमळी. इथे पुन्हा आपल्या लक्षात येईल ते माळी आहेत, त्यांना फुलं दिसतात, त्यांना भाज्या दिसतात, त्यांना शेतं दिसतात, त्यांना बागा दिसतात, त्यांना विहीर दिसते, त्यांना मोठ नाडा सगळं दिसतं. हे ह्याच्यात ते रमलेले आहेत. तसं या ठिकाणी ते म्हणतायत की हृदय कमळी. इथे स्वतः त्यांना कमळ दिसतं की हृदय कमळी रामकृष्ण. हृदय कमळात रामकृष्ण ठेवा आणि आनंदात त्या भगवंताच्या नामामध्ये त्याच्या भक्तीमध्ये रमून जा. तुम्ही एकदा भगवंताच्या भक्तीत रमलात ना की तो परमेश्वर जणू काही वाट पाहत उभा असल्यासारखा आपल्याकडे येईल आणि आपल्याला साध्य होईल. भगवंताला भक्तीचा लोभ आहे. भक्तांनी भक्ती करावी, भगवंताचं स्मरण करावं. असं करायला लागला की भक्तही स्वाभाविक परमेश्वराच्या स्मृतीला पात्र होतो आणि अशा प्रकारे जीवनाचं कल्याण होतं. असा अगदी सोपा साधा मार्ग, पण यांची ही रचना जर तुम्ही बघितली तर तुम्हाला कळेल की किती, ज्याला रिच असं म्हणतो आपण, श्रीमंत म्हणतो, विचारांनी परिपूर्ण म्हणतो, अशा प्रकारची यांनी ही सगळी लेखन केलेलं आहे. अशा प्रकारचं हे करणारे पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी नावाच्या गावामध्ये परसू आणि त्यांची पत्नी नांगिता यांच्या पोटी जन्माला आलेले सावता माळी, परसू माळी यांचे चिरंजीव सावता माळी. आणि अशा ह्या संतांचं एक चरित्र आपल्यासमोर सांगतो. असं ही चरित्र या ठिकाणी सांगायला मिळाल्याबद्दल धन्यवाद. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ.
अवघी व्यापिली पंढरी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी. सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा. सावता म्हणे केला मळा. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा हो, कांदा मुळा हो, कांदा मुळा भाजी. बा विठ्ठला, 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 बा विठ्ठला. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. विठू माझा लेकुरवाळा. बा विठ्ठला, बा विठ्ठला, बा विठ्ठला, बा विठ्ठला, बा विठ्ठला, बा विठ्ठला. बा विठ्ठला, बा विठ्ठला. आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. बा विठ्ठला, बा विठ्ठला, बा विठ्ठला, बा विठ्ठला. सोनियाचा दिवस जी अमृती पाहिला, सोनियाचा दिवस जी अमृते पाहिला, सोनियाचा दिवस जी, सोनियाचा दिवस जी अमृती पाहिला. सोनियाचा दिवस जी अमृते पाहिला. नाम आठवी दारूपी, नाम आठवी दारूपी, प्रकट पैजाला. बा विठ्ठला,
नामे वाहू टाळी विठ्ठल नामे वाहू टाळी विठ्ठल नामे वाहू टाळी ब्रह्मानंदाच्या कल्लोळी ब्रह्मानंदाच्या कल्लोळी बा विठ्ठला 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 विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा बा विठ्ठला बा विठ्ठला बा विठ्ठला बा विठ्ठला विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल